जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, गारपीट नुकसान भरपाई 2026च्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो, राज्याच्या विविध भागामध्ये जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट अवकाळी पाऊस झालेला होता आणि याच गारपीटीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी आज 4 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्याच संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये जानेवारी 2026 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीकरता 22,56,87,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता, धुळे जिल्ह्यातील 7,092 शेतकऱ्यांना 6,79,13,000 रुपये, तर जळगाव जिल्ह्यातील 15,964 शेतकऱ्यांना 15,77,74,000 रुपये, असे एकूण 23,056 शेतकऱ्यांना 22,56,87,000 रुपयाची ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे. नुकसान भरपाई ही डायरेक्टली फार्मर आयडी अर्थात ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून माहिती घेतल्यामुळे शेतकऱ्याच्या डीबीटी अर्थात आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मित्रांनो, अतिशय जलद म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये झालेली नुकसान भरपाई ताबडतोब वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि साहजिकच आता हा निधी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळी नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मित्रांनो, याचबरोबर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ज्याच्या पंचनामे आणि त्याच्या इतर माहिती घेण्याच्या प्रक्रिया सध्या सुरू आहेत. त्याच्याबद्दलचा अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की घेऊयात. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.